आता एक मोठी बातमी मुंबईतून समोर येते। मुंबई महापालिकेतील घोटाळा थांबवण्यासाठी आता सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेतील जुने 1000 कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले। प्रशासकीय काळात निघालेले टेंडर भाजपनं थांबवलेत। 490 कोटीचं भायखळा प्राणी संग्रहालय विस्तार टेंडर रद्द करण्यात आले। 150 कोटींचं शालेय साहित्य खरेदी टेंडरवरही कारवाई करण्यात आली आहे। तर 385 कोटींचं फुटपाथ रेलिंग टेंडरही रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे। त्यामुळे प्रशासकीय काळात निघालेले टेंडर हे भाजपनं सध्या थांबवल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेतील जुने 1000 कोटींचे टेंडर हे रद्द करण्यात आलेले। त्यामुळे एकंदरीतच काळा बाजार जो होत होता भाजपकडून आता पारदर्शक कारभाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, प्रशासकीय काळात निघालेले टेंडर हे आता रद्द करण्यात आलेले, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण बघितलं तर भाजप पहिल्यापासून पारदर्शकता ही बोलत आलेली आणि दाखवले देखील आहे। आणि आपण म्हणतात महापालिकेमध्ये देखील भाजपनी पारदर्शकता ही मोठ्या प्रमाणामध्ये दाखवलेली आहे। भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका करण्यासाठी सत्ताधारी भाजपने जुने 1000 कोटीचे टेंडर रद्द केलेले आहेत आणि पालिकेतील प्रशासकीय काळात देखील निघाले टेंडर भाजपने या ठिकाणी थांबवलेले आहेत। त्यामध्ये आपण बघितलं तर 490 कोटीचा भायखळा प्राणी संग्रहालयामध्ये विस्तार टेंडर देखील रद्द केलेला आहे। तसंच 150 कोटींचा रोड टेंडर देखील या ठिकाणी भाजपने रद्द केलेला आहे आणि 150 कोटीचा स्कूल साहित्य टेंडर देखील भाजपने यावरती कारवाई देखील केलेली आहे। कारण की आपण म्हणजे तर लहान मुलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये एवढा बजेट खर्च करणे या ठिकाणी भाजपला चुकीचं वाटलेलं आहे। त्यामुळे हा टेंडरवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आणि आपण म्हणजे 385 कोटीचे फुटपाथ टेंडर रेलिंग टेंडर देखील या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे। त्यामुळे भाजप पहिल्यापासून पारदर्शकताही दाखवलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पारदर्शक प्रमाणे या ठिकाणी कारभार करत असं सांगितलं आणि त्यानुसार आपण म्हणतो भाजपकडनं ही पारदर्शकता या ठिकाणी कारभाराला सुरुवात झालेली आहे। अंकिता, मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।